नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महिला आणि बाल विकास विभागामध्ये लवकरच एक बंपर जाहिरात निघणार आहे. याच्याविषयीची घोषणा खुद्द या विभागाचे मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनीच केलेली आहे. बघा, महिला व बाल विकास विभागात 18,882 पदांची भरती होणार. म्हणजे त्यांनी घोषणा जी आहे तर ती केलेली आहे. किती? 18,882 पद. एवढी पदे नजीकच्या काळात भरली जाणार. आणि कधी भरली जाणार, कशा पद्धतीने भरली जाणार याची देखील त्यांनी माहिती सांगितलेली, ती पण आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी सर्व अपडेट जे आहेत तर ते मिळत राहतात. महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयीन दालनात बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांचा भरती करण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे शासन लवकरच 70,000 पद जे आहे तर ती नव्या पद्धतीने भरणार आहे. म्हणजेच येत्या नजीकच्या काळात आपल्याला विविध विभागातून जाहिराती आपल्याला बघायला मिळतील. आणि याच्यासाठी आपल्याला एकच काम करायचं, आपला अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवायचा आपल्याला, कारण की वेगवेगळ्या विभागातून जाहिरात येतील. महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशी 18,882 पदांची भरती होणार आहे. आधी हे 10,000 पद सांगितलेली होती, परंतु ही आता 18,000 पद जी आहेत तर ती समोर येत आहेत. तर याच्यात बघा, 5,639 ही सेविकेची पद आहेत, सेविकांची पद भरली जाणार आहेत. तसेच 13,243 ही मदतनीस यांची पद ही भरली जाणार आहे. कशाची? मदतनीस यांची ही पद जी आहे तर ती भरली जाणार आहेत. आणि ही पद कधी भरली जाणार आहेत त्याची टाइमलाईन देखील त्यांनी दिलेली. इथं बघा, 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले. कारण की याच्यामध्ये परीक्षा न होता डायरेक्ट निवड होत असते, म्हणून ही व्यवस्थित पद्धतीने परीक्षा घेणं गरजेचं असतं. यासोबतच राज्य महिला आयोग, राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना दिलेली आहे. म्हणजे भविष्यात आपल्याला राज्य महिला आयोगामध्ये, पुढे महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ अशा विविध ठिकाणी महिला बाल विकास अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये आपल्याला जाहिराती बघायला मिळतात. आता सुरुवात झालेली आहे याची. कशाची? अंगणवाडीची. भविष्यात ते येऊ शकतात. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलाश पगारे यांच्यासह इतर अधिकारी जे आहेत तर ते उपस्थित होते. येणाऱ्या काळात महिला बाल विकासामध्ये खूप चांगल्या भरती येणार आहे. आणि अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच भविष्यात येणाऱ्या अपडेट्स देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.